येवल्यातील प्रसिद्ध लक्कडकोट पैठण येथे पहाटेच्या सुमारास दुकानाच्या मागील बाजूस खिडकी तोडून आत प्रवेश करून शोरूम मधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर सह तब्बल 1.5 कोटी रुपयांच्या साड्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्या आहेत। दरम्यान येवला शहर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन मनमाड उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन, येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, PSI दिनेश लोखंडे दरम्यान पोलिसांनी नाशिक येथील श्वान पथक, फिंगर पथक यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात। या घटनेचा पुढील तपास येवला शहर पोलीस कसून करीत आहेत। घडला तुमच्या दुकानात किती रुपयांची पैठण्यांची चोरी झाली आणि कोणत्या कोणत्या पैठण्या चोरी गेल्या? मी सुनील लक्कडकोट पैठणीचं संचालक। काल आम्ही 8:15 आमची दुकान वाढवल्यानंतर काल मध्यरात्रीच्या वेळेस दुकानाच्या मागील बाजूस चोरट्यांनी ग्रिल तोडून संडास बाथरूममध्ये प्रवेश करून दुकानात एंट्री केली। दुकानात एंट्री केल्यानंतर त्यांनी सर्वात पहिले वायफाय नेटवर्क वगैरे, त्याच्यानंतर CCTV कॅमेरे डिव्हाइस वगैरे सर्व बंद करून सर्व काढून घेऊनच गेले। त्यानंतर दुकानामध्ये जो जास्त किमतीचा माल असलेला म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2 कोटी रुपयाचा माल ते घेऊन गेले। मागे अशीच एकदा SSK मोबाईलमध्ये सुद्धा अशाच प्रकारची चोरी झाली होती आणि माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे तर त्यांनी हा शोध लवकरात लवकर लावून द्यावा। धन्यवाद।